पालघर येथे आयोजित सरस प्रदर्शनात मोखाडा तालुक्यातील स्वयंसहायता गट एसएचजी महिलांसाठी प्रात्यक्षिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले। हा अभ्यास दौरा दीपक फाउंडेशन व जेएम फायनान्शियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आला। सदर सरस प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान उमेद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर यांच्या मार्फत करण्यात आले होते। या दौऱ्याचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना बाजारपेठेची प्रत्यक्ष ओळख करून देणे, मूल्यवर्धित उत्पादनांच्या संधी समजावून सांगणे तसेच उद्योजकतेसाठी प्रेरणा देणे हा होता। तालुक्यातील एकूण 29 महिला या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाल्या। प्रदर्शनादरम्यान महिलांनी विविध स्टॉलना भेट देत अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने पाहिली। यामध्ये तृणधान्य आधारित उत्पादने जसे मिलेट फ्लेक्स, मिलेट चिवडा तसेच शेवगा चटणी, भोपळा व मोरिंगा सूप मिक्स यासारखी मूल्यवर्धित उत्पादने पाहण्याची संधी मिळाली। याशिवाय बांबू वस्तू, लाकडी उत्पादने आणि विविध हस्तकला वस्तूंचाही त्यांनी सखोल अभ्यास केला। महिलांनी उत्पादनांची पॅकेजिंग पद्धत, ब्रँडिंग, लेबलिंग, गुणवत्ता सुधारणा आणि किंमत निर्धारण यांचे बारकाईने निरीक्षण केले। बाजारपेठेत उत्पादन प्रभावीपणे कसे सादर करावे आणि ग्राहकांचा विश्वास कसा संपादन करावा याबाबत त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला। या प्रात्यक्षिक दौऱ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून शाश्वत उपजीविकेसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत। योग्य प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य व बाजारपेठेची जोड मिळाल्यास आपल्या गावातही अशा प्रकारचे बाजाराभिमुख व विविध उद्योग सुरू करता येतील असा विश्वास महिलांनी व्यक्त केला। दीपक फाउंडेशन व जेएम फायनान्शियल फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येणारा हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। प्रबंधभूमी प्रतिनिधी राजेश गोडे, जव्हार, पालघर।